काय बघतेस मम्मी? अरे वैजंतीच्या बिया आहेत ना, हे बघ हे हम्म. आता तोडायला आलेत ना, तर ते बघते. हाय. तर मी आज दोन दोन टोपल्या घेतलेत भाजी आणायसाठी. आता 4-5 दिवस मी इथं नव्हते ना, फिरायला गेले होते. तर आता म्हणलं चला गच्चीवर काय भाजी आली बघूया, नाही का. तर चला तर आपण जाऊया आता भाजी घ्यायला घरती. पहिल्यांदा आपण वरती घेऊ माझ्या, चला. चालते चल. हम्म. अरे साहिल, बघ ना पप्पाने किती झाडांची छान काळजी घेतली. किती छान हिरवी हिरवी झाडं आहेत बघ. मला एवढी टेन्शन आलेलं की झाडांना पाणी घातलंय का नाही, एवढी झाडं छान केली आलेत. तर आलेत. पप्पांना काय विचारलं माहितीये का मी, म्हणलं तुम्ही, पप्पाला म्हणलं झाडं कशी आहेत. पप्पा म्हणले बघ तू येऊन तुझी झाडं कसली आहेत बरं का छान. कारण माझा असा विचार चाललेला की जाऊ का नको फिरायला, नाही का. एवढी छान झाडं आलेत. आणि मग हम्म. आल्यानंतर पप्पांना विचारलं भाज्यांना काय काय भाज्या आल्यात. पप्पा म्हणले काय नाही, मला एक पण भाजी दिसली नाही, की मी फक्त पाणी घालत होतो. म्हणलं ओके. दोडके केलेत का. तर म्हणले बघितलेच नाही. म्हणलं तुम्ही पाणी कसं घालत होता बरं का. तर म्हणले नाही बघ तू जाऊन. म्हणलं वांगे आलेत का. तर आलेत वरती. म्हणलं वरती झाडच नाही वांग्याचं. तर हाय बघ. मी म्हणलं नाही ते अननसचं झाड आहे. नक्की अननसचं झाड आहे. त्याला त्यांना वाटलं वांगच आहे. अहो म्हणलं बघायचं ना, तुम्ही बघत जावा झाडाला पाणी. म्हणायचे मी फक्त पाणी घालायचं काम करतोय. तर बघा, माझ्या नवऱ्यानं खूप छान काळजी माझ्या झाडांची घेतली. आणि तसे छान असे दोडके आलेत बघ. दोडके आता मी ना काढून घेते. आता खूप असं ऊन ऊन पडतंय ना, त्यामुळे बघा ना दोडके. पहिले कसं माझ्या हुडीमध्ये किती छान असे दोडक्याचे ओले टवटवीत असायचे. उन्हामुळे छोटे छोटे दोडके पण जळून जात आहेत. आणि सकाळचं पाणी घातलं तर चांगलं. तर आता इथंच ना मी मिरची लावली होती आणून रोप, आणि त्याच कुंडीत माती भरली होती. तर ही बघा, ही दोडक्याची जी पानं वाळलेली आहेत ना, ती पानं अशी काढायची आणि ह्या कुंड्यातनी टाकून द्यायची. काय माहितीये का, तर ही आपण ज्यावेळी पाणी घालतो ह्या पानावरून, मग खाली असा वल्लावा राहतो. आणि वल्लावा राहिल्यामुळं खालच्या मुळ्यांना ऊन लागत नाही जास्त उन्हाळ्यात. असं करायचं. मग आता पाला टाकूनच द्यायचा नाही, आपण सगळा भरायचा, कुंड्यातनी टाकायचा. तर मी अशी काय करते, पाणी घालायला आली की सकाळ सकाळची वाळलेली जी पानं असतात ते मी तोडते आणि कुंड्यातनी घालून देते. आणि पानं कुजून पण जातात, त्यामुळे खत पण होते आणि झाडांना ओलावा पण राहतो. तर त्याच्या शेजारी बघा आता हे ना आळू. आळू बघा उन्हाळ्यात किती छान असे आले, म्हणजे उन्हाळ्याच्या दिवसात पण. तर हे आता थोडं मी आळूची पानं पण तोडून घेणार आहे. तर ह्याला पण मी रोज पाणी घालते. आळू तर पावसाळ्यात तर एवढी आळूची पानं मोठी येतात ना, आणि उन्हाळा आला की छोटी येतात. तर वडीला पण वडीसारखी आहेत. तर शेजारीच, तर मी ना आज आळूची पानं पण तोडून घेते. आता खूप दिवस झाला आळूच्या वड्या केलेल्या नाहीत, कारण बऱ्याच वेळा अशी आळूची पानं नेते आणि भाजी करते. तर आज आळूची पानं वड्यासाठी घेते करायला. तर मी आता बघा तोडून घेते. आणि जेवढी आळूची पानं तोडेल तेवढी छान येतात परत फुटून. आणि पाठीमागच्या देठांची पण भाजी खूप छान होते. ते पण मी टाकून देत नाहीत. तर एवढीशी मी अशी आळूची पानं घेतलेली आहेत. हे बघा माझा काशीफळ भोपळ्याचा वेल आहे. आणि हा काय भोपळा मी लावलेला नाही, कारण भाजीसाठी जे भोपळा आणला होता त्याच्यातल्या जी बिया होत्या, ती मी किचनसाठी खत तयार करते तसं आणून कुंडीत टाकलं होतं. आणि ह्या कुंडीत मी टाकलं आणि त्यात आपोआप भोपळ्याचे हे रोपं तयार झाली, म्हणजे वेल आला. तर बघा त्याची. आणि ह्याची तुम्ही, आपण ना नाही का गौरीच्या वेळेस भाजी करतो, भोपळ्याची पानं शेपूची भाजी करून खूप छान अशी भाजी लागते ह्याची. तर ह्याची मी 2 पानं पण घेते भोपळ्याची. खाली पण खूप छान अशी कवळी कवळी आलेत बघा पानं. कवळी कवळी पानं मी घेते. त्याच्या वड्या पण खूप छान होतात फुलं पानांच्या. तर आज मी ना मिक्स भाजी करायसाठी थोडी थोडी सगळी पानं घेते. तर हे 3-4 अशी पानं मी ही भोपळ्याची घेतलेत. आणि बाकीच्या ठिकाणी पण भरपूर आहेत. तर हे बघा, ह्याच्यात त्याच कुंडीमध्ये मी हे लावलं होतं, काय गवार लावली होती. पण गवार किती 2-3 रोपं आली आणि त्यात हेच उगवलेलं, त्यामुळे मी काढलंच नाही. म्हणलं जाऊ दे, काय येईल ते येईल. तर टोमॅटो आली. ते पण टोमॅटो मी लावलेली नव्हती, कारण टोमॅटोच्या बिया आपण धुवून टाकल्यामुळं त्या पण. आणि ह्याला छोटे छोटे आता टोमॅटो यायला लागलेत. आता उन्हाळ्याची मला खूप टोमॅटो होतील ना, मागतात पण उन्हाळ्याची. तर आता घरची ऑर्गॅनिक टोमॅटो. आणि गवार पण आले, 4 शेंगा आल्यात गवारीच्या. तर येऊ का, मी गवार लावली होती आणि गवारीला किती आलेत बघा, 4-5 शेंगा आलेत. तर गवारीची पानाची पण भाजी छान होती, कवळ्या पानाची. मी एकदा टाकलेला व्हिडिओ. तर आता ही गवार जी आहे ना, तर 4च मी घेते. तर तुम्हाला बघा, आम्ही पहिलं लहान असायचो, रानात जायचो, दुपारची भाकरी खायला शेतात बसलो ना, की शेजारी गवारीची शेंगा असायची आणि त्या कवळ्या कवळ्या आणायचो, ते भाकरी संग खायच्या. अशा कोणी खाल्ल्या असतील ना माझ्यासारख्या, तर मला कमेंटमध्ये सांगा. तर आता मी ही 4 शेंगा आहेत ना,
ते मी आपल्या अशाच खायला घेते कच्च्या, कारण आता अशा ठुल्या तरी निवारच होणार. आणि ही गावरान गवार आहे, कुस पण आहे याला छान अशी. तर आता मी परत एखादी कुंडी मोकळी झाली की आणखी गवार लावणार. गवारच्या शेजारी कोथिंबीर पण आहे इथं, एकच मोड कोथिंबीरीचं आहे. एकच. तर आज मला एवढीच गवारी मिळाली 4 खायापुरत्या. अजून थोड्या भेटल्या असत्या तर ह्याच्यात मस्तपैकी हिरवी मिरची टाकून ह्याची चटणी केली असती, पण जाऊ दे, कच्च्या तरी खाता येत आहेत. तर एक केवढा मोठा असा पायनॅपल झालाय, छान आलाय. गोकर्णाची फुलं घेते. आणि ही नवीनच मी दुधी भोपळ्याचा वेल लावला होता. ह्याला आता छोटे छोटेसे दुधी भोपळे लागलेत. इथे एक आलाय, पण आता काय माहिती उन्हामुळे नाही का थोडे थोडे येत आहेत, असे जळून जात आहेत, कारण ऊनच एवढं खूप आहे. तर कारली बघा केवढे आलेत, एवढी छोटी छोटी कारली आहेत. इथे कुठंतरी होते. आज नवीन भाजी माझ्याकडे कारल्याची आहे. हे का इथं पण कारलं एक लय छोटी यायला लागलीत कारली. अजून छोटे छोटे आले तिथे वेलाला, म्हणजे पुढच्या आठवड्यात मला आणखी कारली मिळते. आज फक्त मला 3च कारली मिळाली. आणि ह्याच्या शेंगा गहू लावलेला उगवलेला, तर ते आपण आता तोडून घेते उपटून. ह्याच्यात गहू पण झालेत तयार. कारली तर एवढी दिसतात. अजून दिसतात का रे तुला कुठे? नाही ना. हे बघा, हे छोटे छोटे त्याला बघा दुधी भोपळे लागलेत, बारके बारके 2. मी काल बघ दुधी भोपळ्याची मस्तपैकी थालीपीठ केली होती. आता आणि छान आले की खायला मस्तपैकी होतात. तर आता टोमॅटो माझा वाळलेला आहे, तर आता ते टोमॅटो पण मी काढून घेते. पूर्ण असा हे टोमॅटो आता वाळलेला, तर आता ह्याचं ना मी उपटूनच घेते छोटे छोटे उन्हाळ्यात. आणि आता ही पण टोमॅटो आहे ना, ते असं कुंडीत मी टाकूनच देणार आहे, म्हणजे पाण्यासाठी. ह्यात आता लसूण लावलेला होता, आपण आता एक लसूण मी काढून घेते, बघ केवढा तयार झालाय ते. ना बोलू का आता, नको ना दाखवू ना? हा दाखवते की. हे माका आहे आणि तर हा लसूण बघा आता पडलाय, आता हा काढायला आलाय. तर बघू केवढा झालाय, पण ह्या कुंडीमध्ये केवढा मोठा आलाय बघूया. एवढा समोर लसूण आलाय, हिरवा हिरवा छान पैकी. तर इथेच नवीन आता कारली लावलेत मी. ह्यातच दोडक्याचा वेल आहे, कारले आपोआपच उगवलेत. आणि काकडी आणि दोडका लावलेला आहे त्यात. ही नवीन भाजी लावलेली आहे मी. तर आता ही कांदा पण घेते उपटून. हे बियासाठी ठेवलेला होता, हे त्याला बी आले, तर ही पण घेते, खाली काढून घेते. हा बघा माझा काकडीचा वेल, खूप असा सारा फुलांनी भरलेत. छोट्या छोट्याशा काकड्या पण आलेल्या आहेत इथं. इथे दिसतात का काकड्या, हे छोटे छोटे छोट्या छोट्याशा काकड्या आलेल्या आहेत. आणि मागच्या व्हिडिओमध्ये दाखवले होते की आंबट चुक्याची भाजी आहे ना, अशी खुडून घेतली ना की अशी फुटून येते. तर बघा मग ही खुडून घेतलेली दिसते का तुम्हाला, खुडून घेतलेली आता फुटून आली. तर आता परत मी खुडून घेते. आणि आंबट चुक्याच्या भाजीत मी तुम्हाला म्हटलं ना, मला हे आळूची पानं टाकली ना तर मला भाजी खूप आवडते करायला. तर ह्याची पण मी तुम्हाला ना एकदा रेसिपी दाखवून, आळूची पानं टाकून आंबट चुक्याची भाजी कशी करायची ती. तर बघा अशी. आणि आंबट चुक्याच्या एका कुंडीमध्ये दाखवते मी तुम्हाला की मी त्याचा आता बी तयार केले, आणि तेच बी परत मी दुसऱ्या कुंडीत टाकणार, म्हणजे आपल्याला ज्यावेळी हवे त्यावेळी सारखी सारखी भाजी आपल्याला खाता येते.
ह्यात मायाळूची भाजी आली. ही बघा, आता ही आज नाही घेत मायाळूची भाजी मी 2 दिवसांनी. आता आज किती भाज्या घेणार, तेवढ्या तर आपल्याला संपल्या पाहिजे ना. तर एवढी अशी मला आंबट चुक्याची भाजी भेटली. हे बघा, इथं मी आंबट चुक्याचं बी तयार केलंय. आणि आंबट चुक्याचं बी कसं असतं, ही फुलंच असतात अशी. आणि ज्यावेळी आपण लावतो ना, अजून ह्यात वाळलेली फुलं नाही दिसत, लावतो त्यावेळी ह्याची अशीच फुलं काढायची आणि लावायची. हा आता ही वाळलेलं आहे ना, तर आता ही त्यात अशीच काढायची आणि असंच फुल टाकायचं हे असं. तर ह्या बी असतं छोटंसं, पण असंच टाकायचं तर असंच उगवून येतं हे. तर आता मी हे ते कुंडे त्यात टाकून देते. चवळीचा वेल लावलाय, आलं तर ह्यात बघू आपण उगवला तर. इथं हे कांद्याचं बी पडले, हे पण तोडून घ्यायचे. तर आता मी घेते त्याला थोडंसं तोडून. हे बघा, पूर्ण असं काळं झालंय, खाली पडायला लागले. आता ही वटीत घेते मी. माझी एक टोपली मी खालीच ठेवली. आता मी अशी वटीत घेते. चला, आणि हो का इथं बघ, घेवडा आहे डबल. हा, इथं छान दिसतंय बघ. तर ही डबल बीच्या शेंगा घेवड्याच्या. हा वेल पण मी लावला नव्हता, कारण माझ्याकडे पहिला वेल होता ना. माती ह्या कुंडीतून त्या कुंडीत माती जरा घालते ना, इकडच्या माती तिकडे, की त्यामुळे मातीत बघा उगवून आल्यात किती शेंगा पण हे आपण. तर आता शेंगा पण अशा तोडते, अशा वटीतच घेते तोडून. आणि अशी बघितलं की मला गावची आठवण येते. गावी रानात गेलं ना की काय नसलं ना की अशी वटी करायची, भाज्या तोडायच्या आणि अशा वटीत टाकून द्यायच्या. तर एवढ्या वेळा मला ना आज डबल बीच्या शेंगा पण मिळाल्या. तर चला आता आपण खाली जाऊया आणि खालच्या आणि कच्चीवर काय भाज्या मिळतात ते बघूया. तर इथं बघा, माझ्या असे वांग्याला खूप छान असं वांग आलंय. काळ्या घेवड्याच्या शेंगा तर मी मागच्या दाखवल्या होत्या, पण आज घेणार नाही. आज खूप साऱ्या भाज्या झाल्यात बघा. काळा घेवडा, ही लेटूस, छान भाजी. आणि हो काही वांग, हे जांभळ्या कलरचं. माझ्याकडे ना 3 कलरची वांगी आहेत. एक ही जांभळ्या कलरचे, एक हिरव्या कलरचे, तिथं छोटे 2 आलेत, आणि एक पूर्ण काळ आहे. आणि ही जी वांग्याची रोपं आहेत ना, ती काय मी विकत वगैरे आणलेली नाहीत. मी बियाचीच तयार केल्यात घरच्या. आणि घरच्या बियापासून पिकलेली वांग्याचं बी टाकलं की उगवून येतात आपोआप. असे बरेच माझ्या आता कुंडीत वांगे उगवलेत. तर माती ह्या कुंडीतली त्या कुंडीत आपण ज्यावेळेस करत असतो ना, तर बी पडलेलं असतं ना, ते दुसऱ्या कुंडीत उगवतात. तर हे काही वांग मी तोडून घेते बघा. एवढं काट येत नाही, ह्याला काटेरी वांग आहे. आणि ही बघा पूर्ण असं काळ आहे, ह्याला अजिबात काट नाहीत, प्लेनच आहे हे. ह्याला काट अजिबातच नाही. आणि ही पण बघा आता फुलाने असं गच्च भरले ही वांग. इकडून असे छोटे छोटे असं वांगी यायला लागलेत, आणि काही काही फुलं पण हे झालेत. तर वरून शेंडे बघा उन्हाने काही झाले. तर आता मी शेंडा असे झालेत ना, असे कापून टाकते त्याला, म्हणजे फुटा फुटतात. तर माझ्याकडे आज तुम्हाला एक नवीन फुल दाखवते, उमललेलं. तर या दाखवते. आज माझ्या कृष्णकमळाला नवीन असं कृष्णकमळ खूप छान असं आले. चला आता मी हे फुल पण घेते. मोगरा आता खूप असा भरलाय कळ्याने. आणि पुढच्या आठवड्यात काढा येईल अशी भाजी. ह्या काही चाकवत, ही चाकवत आहे. आणि ही बघा गोळीची भाजी आहे. ही गोळीची भाजी मी करायसाठी घेते. अशी ही खुडून घेतली तर ही पण भाजी अशी फुटून येते. तर आज मी एवढीशी गोळीची भाजी पण घेतली, कवळी कवळी. त्यातच बघा हे चवळी उगवली. लेटूस तर किती आलाय बघा पूर्णच. तर आता मुळा घेऊया आपण, आणि मग आज माझा व्हिडिओ संपून टाकू आपण. तर हे काही मागच्या वेळेस मी तुम्हाला दाखवलं, तर मुळ्याची पानं नेली, त्याची भाजी केली. आता हा मुळा आहे, हा मुळा काढून घेते मी. आणि ह्याच्यावरच्या आज मी तुम्हाला ना मुळ्याचं सॅलड कसं बनवायचं पानाचं ते दाखवणार आहे परत. तर मुळा घेते काढून. बघा केवढा मोठा मुळा आहे, आणि किती छान कवळा आणि ताजा. तर शेजारीच बघा, आता हे मी छाटलं होतं मोगरा, आणि आता मोगरा एवढा गच्च भरला. तर त्याला मी
ताकाचं पाणी मी एका व्हिडिओमध्ये दाखवलं होतं मला की घातलं होतं, आणि थोडी राख होती, ती राख टाकलेली. अजून कुंडी मला उकरायची, आणि जर आता कुंडीतली माती जर उकरली ना तर खूपच छान असा मोगरा येणार आहे. तर माझ्या केवढी झाडांची मी रोज एवढी काळजी घेते, उन्हाळ्यात पण सकाळ सकाळचं पाणी घालते. तर मी तुम्हाला आज काय भाज्या घेतल्या चला मी दाखवते, काय काय भाजी घेतली ते. ही 2 वांगी, कांद्याची बी, एक कृष्णकमळ, घोळीची भाजी, आणि डबल बी च्या शेंगा, गोकर्णाची फुलं, मुळा, आंबट चुक्याची भाजी, गव्हाच्या लोंब्या, एकच लसूण, आळूची पानं, भोपळ्याची पानं, हे 2 दोडके, हे कारली, आणि हे टोमॅटो, आणि ह्या गवारीच्या शेंगा. तर कशा वाटल्या ह्या माझ्या भाज्या बघून तुम्हाला, माझ्या गार्डन मधल्या, माझा भाजीचा बाजार. तर बाय, भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. जर तुम्हाला आवडलं असेल तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा.